महत्त्वाच्या कार्याकरता ज्यांच्या शुभ हस्ते आज आपण याची सुरुवात केली, भूमिपूजन केलं, ते भारताचे अत्यंत कणखर कर्मठ असे गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकारिता मंत्री, आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत माननीय अमित भाई शहा या ठिकाणी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, रवींद्र चव्हाणजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, शिवेंद्रराजे भोसलेजी, या ठिकाणी उपस्थित हसन मुश्रीफजी, आशिष शेलारजी, जयकुमार गोरेजी, आपले लोकप्रिय पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजी, विनय कोरेजी, माधुरीताई मिसाळ, राजेशजी क्षीरसागर, धैर्यशीलजी माने, धनंजयजी महाडिक, सुश्री रूपाराणी निकम, सुश्री शिल्पाताई खोत, श्री अमल महाडिक, श्री चंद्रदीप नरके, श्री शिवाजी पाटील, श्री अभिमन्यू पवार, श्री निरंजन डावखरे, श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, श्री संजय मंडलिकजी, अशोकराव मानेबापू, प्रकाशजी आवाडे, या ठिकाणी उपस्थित विजयजी जाधव, कृष्णराव महाडिक, बाबासाहेब पाटील, समित कदम, नाथाजी पाटील, महेश जाधव, आदिल फरास, आपल्या महायुतीचे मंचासीन सर्व नेते आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सर्वांचं जे स्वप्न होतं, महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर, जे केवळ कोल्हापूरकरांचं नाही तर उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानातून ज्या ठिकाणी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेण्याकरता लाखो भाविक येतात, त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, त्याचा परिसर विकास झाला पाहिजे आणि ही इच्छा खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याची सुरुवात आज झालेली आहे। पण मला एक गोष्ट सांगायची आहे, महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूरकरांची जशी ही इच्छा होती तशीच मनापासनं ही इच्छा दिल्लीमधूनही एक व्यक्ती व्यक्त करत होते आणि ते व्यक्ती म्हणजे आपले अमित भाई शहा। ते वारंवार आम्हाला सांगायचे कि आपके यहाँ शक्तिपीठ है, इतना पावरफुल मंदिर आपके यहाँ है जहाँ सारी शक्ति है और आज इतने लोग वहाँ आना चाहते हैं, लेकिन मैं इतने सालों से देख रहा हूँ उसका जो परिसर विकास होना चाहिए वो आप लोगों ने किया नहीं है। आपको जो मदद लगेगी भारत सरकार भी करेगा, लेकिन महाराष्ट्र सरकार ने ये कार्य हाथ में लेना चाहिए असा सातत्याने त्यांनी आपल्याला आग्रह केला। आणि आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्याच हस्ते आणि आदरणीय वहिनींच्या हस्ते आपण या मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी केलं आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अमित भाई हे कोल्हापूरचे जावई आहेत। आदरणीय अमित भाई, मैं आपको बताना चाहता हूं, अभी 4 दिन पहले अधिक मास समाप्त हुआ। आप 4 दिन लेट आए क्योंकि हमारे महाराष्ट्र की एक परंपरा है, या अधिक मास में धोंड्याचा महीना होता है और इसमें जवाई की सेवा करनी पड़ती है। जो दामाद होता है उसको बुलाकर उनकी सेवा करना, ये अधिक मास में हम लोग मिलकर करते हैं। तो आप 4 दिन लेट हो गए, लेकिन कोल्हापुर के लोगों का आपके ऊपर इतना प्रेम है और हमारे भाभी पर तो प्रेम भी है और अधिकार भी है, इसलिए हम आपकी सेवा तो नहीं कर सकते, लेकिन आपके आशीर्वाद और आपसे सेवा प्राप्त करने का काम इस महालक्ष्मी मंदिर के माध्यम से जरूर करेंगे, इतना विश्वास आज के इस मौके पर मैं व्यक्त करता हूं। खरं म्हणजे देशाचे माननीय प्रधानमंत्री
आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी जो मंत्र आपल्याला दिला, विकास भी और विरासत भी, आज आपला वारसा, आपली परंपरा याचं प्रतीक असलेलं हे महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे. 1000 वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली. हे कदाचित त्याच्याही पूर्वीचं हे मंदिर आहे, पण आता इतिहासात खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या प्रकारे आमच्या मंदिराचं पुनरुज्जीवन केलं, तो इतिहास देखील आपण बघितलाय. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय